नमस्कार, मी प्रियंका. आपण बघत आहात शंखनाद आवाज सत्याचा. काल विदर्भामध्ये पावसाचं आगमन झालं. पावसाचं आगमन झाल्याने शेतीच्या कामाला वेग आलेला आहे. आगामी येणाऱ्या खरीप हंगामाच्या पिकाच्या तयारीला शेतकरी लागलेले आहेत. आपण बघू शकता माझं नाव रुपाली भास्कर देसाई, लाडेगाव. बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे इथे पेरण्या चालू आहे. त्या पाऊस समाधानकारक झाला आहे. सगळ्यांनी टोकून चालू केल्यामुळे आता सगळ्यांचं आटोकाट आले आहेत पेरणी. यावर्षी बऱ्यापैकी पाऊस आहे. बऱ्यापैकी खाली जमिनीत ओलावा झालाय. गेल्या वर्षी काय असा पाऊस एवढा झाला नव्हता. आता तुम्ही काय टोकन करता? सोयाबीन टोकन. म्हणजे मागील वर्षी पावसाच काय? मागील वर्षी काय पाऊस असाच थोडा असं पहिल्या सुरुवातीला झाला. नंतर टोकनी झाली, पेरणी झाली, पण सगळी ही होऊन गेली आहे का, सगळं चुकूनच गेलं. यावर्षी आहे बरं. आता बघूया मग आता अजून काय. आपण बघितलंच की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील नांगरणी, वखरणी व त्याचबरोबर शेतीची मशागत केली आहे. शेतकऱ्याला खरं तर जगाचा पोशिंदा म्हटलं जाते. जेव्हा संपूर्ण जग कोरोनासारख्या विळख्यात अडकलेला होता, तेव्हा शेतकरी हा जगाचा पोट भरत होता. चंद्रपूर, गडचिरोली व भंडारासारख्या ठिकाणी भाताची शेती केली जाते, तर अमरावती, यवतमाळ सारख्या ठिकाणी कापसाची शेती केली जाते. आता फक्त पावसाची वाट आहे. KCR होता सुद्धा आणि व्हरायटी गौरी दरवर्षी पुढच्या वर्षी यावं.
आज आपण 21व्या शतकामध्ये राहतो. आज मानवाची जागा तंत्रज्ञानाने घेतली, पशुधनाची जागा सुद्धा तंत्रज्ञानाने घेतली आहे. आज बैलजोडीची जागा ही ट्रॅक्टरने घेतलेली आहे. आपण बघू शकता की या ठिकाणी जे नांगरणी वखरणी करण्यात आली ती ट्रॅक्टरने करण्यात आली. तर ट्रॅक्टरचे भाव सुद्धा वाढलेले आहेत, कारण डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. अमरावती जिल्ह्यात कापूस पिकाखालील जवळपास यावर्षी 2,52,000 हेक्टर राहण्याची शक्यता आहे. त्याकरता लागणारे कापूस बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, परंतु काही विशिष्ट वाणाचा तुटवडा निश्चितच आहे. शेतकऱ्यांना आव्हान आहे की एका विशिष्ट वाणाकरता शेतकऱ्यांनी आग्रह धरू नये. इतर सर्व वाणाचे सारखेच गुणधर्म असणाऱ्या सर्व वाणाचे उपलब्धता बियाण्याची आहे. त्यामुळे विशिष्ट वाणाचा जर आग्रह धरला नाही तर बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आणि अवैध सोर्सकडून बियाणेसुद्धा खरेदी करू नये. बियाणे खरेदी करताना पावती घ्यावी, जेणेकरून आपली फसवणूक आपल्याला टाळता येईल. शेतकऱ्यांना मी नम्रपणे आवाहन करू इच्छितो की पूर्व मोसमी पावसाला सुरुवात झालेली आहे. अद्याप जो आपला मान्सूनपूर्व पाऊस असतो तोच होत आहे. मान्सूनचा पाऊस अद्याप झालेला नाही. त्याच्यामुळे पुरेसा पाऊस झाल्याशिवाय कुठल्याही पिकाची लागवड करू नये. आणि बियाणे खते खरेदी करताना अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावी. खरेदी केल्यानंतर पावतीसाठी आग्रह धरावा, पावती घ्यावी. आणि अवैध सोर्सकडून बियाणे खरेदी करू नये, कारण की त्यामध्ये आपल्याला बोगस बियाणे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि एका विशिष्ट वाणाकरता आग्रह करू नये, त्यामुळे काळा बाजार करण्याकरता इतरांना प्रोत्साहन मिळतं. जर आपण या सर्व गोष्टी केल्या तर निश्चितच आपला खरीप हंगाम यशस्वी जाऊ शकतो. खरीप हंगामाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा द्या. ट्रॅक्टरच्या भाड्यामध्ये वाढ झाली असली तरी शेत मजुरीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. तरी सुद्धा शेतीच्या कामांना जोर लागलेला आहे. शेतकऱ्यांकडनं पेरणी, नांगरणी, वखरणी सारखी कामं, शेतीची मशागत सुद्धा मोठ्या जोराने सुरू आहे आणि शेतकऱ्यांकडनं या सर्व कामांची लगबग सुरू झालेली आहे. कॅमेरामॅन सचिन ढेंगडेसह मी प्रियंका शंकरनाथ, न्यूज नागपूर. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446662542 738777557.